तुमच्या बंगल्यांवर खर्च करण्यासाठी 1-1 कोटी रुपये कसे काय लागतात? अरे सामान्य माणूस आपला घाम गाळून जो टॅक्स देतो, त्याला तुम्ही समजता काय? मस्तवाल माणूस म्हणतो की सारखं फुकट सारखं माप, सारखं फुकट सारखं माप. आणि याचे 70,000 कोटी कोणा मोजायचे? आणि तुमचीच नाजायज औलाद ही नेते म्हणून बर्बाद आपली खानदान आहे, हे लक्षात ठेवा. या नालायकांना वेळीच खाली खेचलं पाहिजे. आपला जो घामाचा पैसा आहे, हा कशा पद्धतीने उडवतायत तुम्ही? लक्षात घ्या, एकीकडे हे म्हणतात आम्हाला कर्जमाफीसाठी वेळ हवाय, आर्थिक तिजोरीत पैसा नाही, आणि दुसरीकडे या उधळपट्टीला कोण जबाबदार? याच्यावर मंत्र्यांना विचारलं असतं तर हा मंत्र्यांचा विषय नाही, हा अधिकाऱ्यांचा विषय आहे. अरे मंत्री, अधिकारी आणि ठेकेदार हे सगळा संगमत, आपण सगळे भाऊ भाऊ आणि मिळून या राज्याची तिजोरी खाऊ, असा सगळा घटनाक्रम चाललेला आहे. हरामखोरांना शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे, जाब नाही तर रस्त्यात ओढून घेतला पाहिजे की आम्ही जो घाम घालून टॅक्स भरतोय त्याची तुम्ही अशी उधळपट्टी करणार का? म्हणजे एकीकडे तो अजित पवार नावाचा उपमुख्यमंत्री आणि मस्तवाल माणूस म्हणतो की सारखं फुकट सारखं माप, सारखं फुकट सारखं माप, आणि याचे 70,000 कोटी कोणा मोजायचे? यांच्यावर 1,000 कोटी रुपये खर्च केला जातो तो कोणी मोजायचा? म्हणजे आपला तो बाबूल लोकांचा कार्टा. असं चालणार नाही. लोकशाही आहे, तर सर्वांना समान अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून या लोकांचा धिक्कार करा, निषेध करा, यांचं फिरणं बंद करा, यांना सामान्यासारखी ट्रीटमेंट द्या, यांना सेलिब्रिटी म्हणून वागू नका. धन्यवाद.